शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या आपल्या यूट्यूब चॅनलला महागाई भत्ता वाढीसंदर्भात कमेंट प्राप्त होत होत्या आणि या संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महागाई भत्ता 53% 3% वाढ जी आहे ती कधी मिळणार आहे या संदर्भातलं महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे। महागाई भत्ता 3% कधी वाढणार आहे, DA/DR वाढ कधी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महागाई भत्ता 53% वाढ जी आहे त्या वाढीसंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांना प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दिनांक 1 जुलै 2024 पासून झालेली 3% वाढ जी आहे ती थकबाकीसह राज्यात विनाविलंब मिळावी या अनुषंगानं हे परिपत्रक निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे आणि या अनुषंगानं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक 1 जुलै 2024 पासून 3% वाढ करण्यात आलेली आहे। त्यानुसार केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तांना महागाई भत्ता 50% वरून 53% झालेला आहे। केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता वाढ राज्यात देण्याचं राज्य शासनाचं प्रचलित धोरण असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्तांना देखील केंद्र शासनाप्रमाणे दिनांक 1 जुलै 2024 पासून 3% महागाई भत्ता वाढ, घर भत्ता वाढ जे आहे त्याचबरोबर अनुषंगिक इतर भत्ते थकबाकीसह देण्याचा निर्णय राज्य शासनानं विनाविलंब घ्यावा अशी आग्रहाची मागणी अधिकारी महासंघाने केलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भातला निर्णय होणं अपेक्षित आहे। तर अशा पद्धतीनं सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचा DA/DR जो आहे तो वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह डिसेंबर महिन्यामध्ये हा GR निर्गमित होणं अपेक्षित आहे आणि या अनुषंगानं हा GR डिसेंबरमध्ये जरी पारित झाला तरी आताची वेतन देयके जे आहे ते वेतन देयके कार्यालयाला पोच झालेली असल्यामुळं जानेवारी पेड इन फेब्रुवारी पगारासोबतच हा महागाई भत्ता वाढीचा निर्णय जो आहे किंवा प्रत्यक्ष लाभ जो आहे तो कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना मिळणार आहे। सोबत थकबाकीसह जुलै ते डिसेंबरची थकबाकी जी आहे ती रोखीनं या पगाराच्या माध्यमातूनच मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच नवीन वर्षातच महागाई भत्ता वाढ जी आहे ती वाढ कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना मिळणार आहे। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।